चला मित्रांनो, नमस्ते. आजचं भारताच्या भूगोलमधले पुढचे जे प्रकरण आहेत त्याच्यावरती जे काही आयोगाला प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघायचे. यामध्ये पुढचं प्रकरण येतं आहे हवामान, क्लायमेट. ठीक आहे. हवामान या टॉपिकवरती या ठिकाणी जे काही प्रश्न आलेले आहेत हे या दोन मुद्द्यावरती असतात. हुकून चुकून या मुद्द्यावर गेलेले असतात. 90-99% प्रश्न या दोनच मुद्द्यावर असतात बघा. एक तर संकल्पना आणि हवामानाची ऋतूनुसारचे प्रकार, याच मुद्द्यावरती प्रश्न असतात. चला मग या मुद्द्यावरती जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्याकडे जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? हे बघा, हे लक्षात घेतलं पाहिजे की जगात दोनच ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. ठीक आहे. कारण सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जात असतो. तर साधे फॉर्मॅट अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. ही आपली पृथ्वी आहे, इथं उत्तर ध्रुव आहे, या ठिकाणी दक्षिण ध्रुव आहे आणि पृथ्वीला बरोबर विभागणाऱ्या समान दोन भाग तयार करणाऱ्या काल्पनिक वर्तुळाकार रेषेला म्हणायचं विषुववृत्त. ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वी जी आहे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. सूर्याभोवती या ठिकाणी जी काही फिरते त्यामुळे उत्तर गोलार्धात 23.5 अंशाचा कोन करत असते आणि दक्षिण गोलार्धात 23.5 अंशाचा कोन करत असते. तर थोडक्यात सूर्य जो आहे उत्तरेकडे 23.5 अक्षवृत्तापर्यंत जात असते, दक्षिणेकडे 23.5 पर्यंत जात असते. या ठिकाणी बरोबर सूर्य येत असतो 21 जूनला आणि या ठिकाणी येत असते 21 डिसेंबरला. उत्तरेकडे जाताना विषुववृत्ताला एकदा टच करत असते 21 मार्चला आणि दक्षिणेकडे जाताना एकदा टच करत असते 22 किंवा 23 सप्टेंबरला. तर या 2 तारखेला सूर्यबरोबर विषुववृत्ताला असल्यामुळे याला म्हणायचं विषुवदिन. या दिवशी दोन्ही गोलार्धात दिवस रात्र समसमान असतात. 21 जूनला म्हणायचं उत्तरेकडचा आयन दिन, हा उत्तरेकडचा सर्वात मोठा दिवस असतो आणि 21 डिसेंबरला म्हणायचं दक्षिणेकडचा आयन दिन, हा दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस असतो. 21 जूनला उत्तर गोलार्धातला दिवस मोठा असतो, रात्र लहान असते आणि याच तारखेला दक्षिण गोलार्धात रात्र मोठी असते, दिवस लहान असतो. तर 21 डिसेंबरला दक्षिण गोलार्धातला दिवस मोठा, रात्र लहान असते, म्हणजे दिवस असतो 13 घंटे आणि 13 मिनिटाचा, तर रात्र असते 10 घंटे 47 मिनिटं. तर याच तारखेला उत्तर गोलार्धातली रात्र असते 13 घंटे 13 मिनिटाची आणि दिवस असतो 10 घंटे 47 मिनिटाचा. तर ही स्थिती असते बघा. तो सूर्य हळूहळू दक्षिणेकडे जात असतो, नंतर उत्तरेकडे जात असतो. ठीक आहे. दक्षिणेकडे चालला असेल तर दक्षिणायन म्हणायचं, उत्तरेकडे चालला असेल तर उत्तरायण. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला मूळ मुद्दा हाच आहे की सूर्य उत्तर गोलार्धात आला की उत्तर गोलार्धात लंबरूप किरणं पडतात आणि लंबरूप किरणामुळे इकडचं तापमान वाढून जाते, म्हणून इकडं उन्हाळा असतो. आणि त्याच वेळेस दक्षिण गोलार्धात तिरपी किरणं पडत असतात, त्यामुळे इकडं थंडी जास्त असते, म्हणून इकडे हिवाळा असतो. सूर्य इकडे आला की इकडे उन्हाळा असतो, तिकडे हिवाळा असतो. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवर जर विचार केला तर जवळपास 97% प्रदेशामध्ये या ठिकाणी दोनच ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. पण भारतीय उपखंडामध्ये आणि काही जगातला छोटे पट्टा आहे, असे 2-3% प्रदेश आहेत की या ठिकाणी उन्हाळा हिवाळ्याबरोबरच पावसाळा नावाचा तिसरा ऋतू तयार होत असतो. मग आता भारतामध्ये हा तिसरा ऋतू तयार का होतो, या पाठीमागची इथं कारणं विचारलेली आहेत. तर भारतामध्ये पावसाळा नावाचा ऋतू तयार होण्याच्या पाठीमागं जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये 5 प्रमुख कारणाचा विचार करावा लागतो बघा. 5 कारणं कुठली आहेत? सगळं पहिलं कारण आहे हिमालयन डोंगररांगा. ठीक आहे. किंवा आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभार पट्टा. हे पहिलं कारण आहे, याला म्हणायचं ITCZ, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. ठीक आहे. आता आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा म्हणजे काय? तर या ठिकाणी ज्या ठिकाणी दोन्ही गोलार्धातील हवा एकत्र येतो तो पट्टा. शक्यतो हा विषुववृत्ताच्या आसपास असतो, कारण विषुववृत्तीय भागात सूर्य जास्त वेळ असल्यामुळे या ठिकाणी तापमान जास्त आहे आणि जास्त तापमानामुळे इथले पाण्याची वाफ होऊन वरती जात असते. तसेच हवा पण या ठिकाणी जास्त गरम होऊन वरती जाते, त्यामुळे इथली हवेची पातळी कमी होत असते बघा. याला म्हणायचं कमी वायुभाराचा पट्टा. आणि या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडं दक्षिण गोलार्धातली पण हवा येते, उत्तर गोलार्धातली पण हवा येते. ठीक आहे. जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून. तर ज्या ठिकाणी दोन्ही गोलार्धातली हवा एकत्र येते त्या पट्ट्याला म्हणायचा आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा.
पण हा पट्टा कायमस्वरूपी इथंच राहत नाही. सूर्य इकडे आला की तो पट्टा पण सूर्याखाली या ठिकाणी येत असतो. सूर्य उत्तरेकडे गेला तर तो सूर्याबरोबर उत्तरेकडे जात असतो. तर भारत जो आहे आपला बरोबर या ठिकाणी येतो असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण कर्कवृत्तावर. तर या ठिकाणी ज्या वेळेस 21 जूनची डेट असते त्यावेळेस सूर्य उत्तरेकडे येतो, त्याच वेळेस आंतरउष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा जो पट्टा आहे तो भारतावर येतो असतो बघा. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम दक्षिण गोलार्धातली जी हवा विषुववृत्तापर्यंत येत होती, आता कमी वाऱ्याचा पट्टा इकडे असल्यामुळं विषुववृत्त ओलांडून ती त्यांच्या उजवीकडे वळतात आणि भारताकडे येत असते बघा. मग भारताकडे येताना यांची दिशा असते नैऋत्येकडून ईशान्येकडे, म्हणून आपण म्हणत असतो नैऋत्य मोसमी वारे. तर अशा पद्धतीने हजारो किलोमीटर हे वारे समुद्रानं वाहत येतात आणि समुद्रावरून हजारो किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ते बाष्प आपल्यासोबत वाहत आणतात आणि हेच बाष्प भूभागात येताच या बाष्पापासून पाऊस पडत असतो. तर हे पहिलं कारण आहे आंतरउष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा. दुसरं कारण येतं असतं बघा भारताचं द्वीपकल्पीय स्थान. आता द्वीपकल्पीय स्थान म्हणजे काय? भारताच्या दक्षिणेकडून जर विचार केला तर तिन्ही बाजूला पाणी आहे आणि एका बाजूला जमीन आहे. तर अशा पद्धतीनं जमीन आणि पाण्याने व्यापलेला जो प्रदेश आहे याला म्हणायचं द्वीपकल्पीय पट्टा. तर हा द्वीपकल्पीय पट्टा येतो असतो बघा. ठीक आहे. याचा परिणाम काय होतो? जमीन आणि पाणी तापण्याचा गुणधर्म वेगवेगळा आहे. या ठिकाणी जमीन लवकर तापते, संध्याकाळी लवकर थंड होते. पाणी दिवसभर तापण्यासाठी जाते आणि रात्री उशिरापर्यंत थंड होत जाते. तर थोडक्यात काय, सूर्यवरती आला की जमीन तापते, जमीन तापली की जमिनी लगेच हवा तापते, तापलेली हवा गरम असल्यामुळे वरती निघून जाते, इथं कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात दिवसा आणि त्यामुळे सागरावरील जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून हवा या कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडे येते आणि ही बाष्पयुक्त हवा असल्यामुळे त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते, त्यापासूनच पाऊस पडत असतो असं मला हरकत नाही. तर याला म्हणायचं द्वीपकल्प. तिन्ही बाजूने जर जमीन असते ना तर अशा पद्धतीनं आसपासच्या भागातून येणारी हवा जमिनीवरून आली असते आणि जमिनीवरची हवा कोरडी आणि या कोरड्या वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता नसते. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. नंबर 3, तिसरा जो मुद्दा येतो तोही लक्षात घेतला पाहिजे. हिमालयीन डोंगररांगा. हिमालय आपल्याला माहिती आहे भारताच्या उत्तरेकडच्या या डोंगररांगा आहे, या पट्ट्यामध्ये येतात त्या. या डोंगररांगा जर नसत्या तर काय झालं असतं तेही लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा भारतामध्ये जो आंतरउष्णकटिबंधीय कमी वाऱ्याचा पट्टा आहे, या कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडे दक्षिण गोलार्धाकडून हवा येते, उत्तर ध्रुवाकडून पण हवा येत असते. उत्तर ध्रुव आपल्या जवळ आहे, उत्तर ध्रुवावरची हवा अगोदर येऊन पोहोचली असते भारतामध्ये. भारताच्या उत्तरेकडून जर बघितलं आपण तर सगळा भूभाग आहे, चायना लागतो, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया. त्यामुळे उत्तरेकडून येणारी हवा कोरडी आहे, या कोरड्या हवेपासून पाऊस पडला नसता, उलट कमी वायुभाराचा पट्टा संपुष्टात आणला असता. दक्षिण गोलार्धाकडून येणारी हवा पण भारतात आली नसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पण ही हवा जी आहे उत्तरेकडची हवा लवकर येते, पण या ठिकाणी हिमालयीन डोंगररांगाला अडवले जाते, कारण या डोंगररांगा जगातल्या सर्वाधिक उंचीची आहे, 3000 ते 6000 मीटर उंची त्यांची. त्यामुळे हवा पलीकडेच अडवले जाते, त्यामुळे कमी वाऱ्याच्या पट्ट्याला धक्काही लागत नाही आणि दक्षिण गोलार्धातली हवा मग तोपर्यंत भारतात येऊन पोहोचते आणि दक्षिणेकडून येणारी हवा जी आहे ती सागराने येत असल्यामुळे बाष्पयुक्त असते आणि या बाष्पयुक्त वाऱ्यापासून पाऊस पडत असतो. म्हणून हिमालय या ठिकाणी आहे, म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिमालयामुळेच या ठिकाणी पावसाळा नावाचा ऋतू तयार होतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तर हे कारण लक्षात घेतलं पाहिजे. चौथं कारण आहे जेट वारे. ठीक आहे. जेट वारे जे आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत. आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी असं समजून घ्यायचं, हे दक्षिण गोलार्ध आहे, ही उत्तर गोलार्ध आहे. या ठिकाणी 30 ते 40 अक्षावृत्ताचा जो पट्टा आहे दोन्ही गोलार्धामध्ये, या दोन्ही गोलार्धामध्ये जमिनीपासून 3 ते 6 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये असं पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत असतात. वरच्या भागामध्ये, जमिनीवर नाही, जमिनीपासून 3 किलोमीटरच्या वरची असतात बघा. या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत असतात. या वाऱ्यांनाच म्हणायचं जेट वारे. अतिशय वेगानं वाहणारे वारे हे, तर त्यांना जेट वारे असे नाव दिलेले आहे, जेट स्ट्रीम. मग आता हे वारे जे आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात, काही कालखंड पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात. या वाऱ्याची माहिती दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात लागलेली. अमेरिकन हवाई जहाजं किंवा विमानं ज्यावेळेस जपानवरती या ठिकाणी बॉम्ब फेक करण्यासाठी जायची तर त्या पट्ट्यातून जाताना वेगानं जायची आणि परत येताना त्या अपोजिट वाऱ्याच्या अपोजिट येत असल्यामुळं विमानं गरगर फिरवून पलीकडे फेकल्या जायची बघा. तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा झोत जो आहे वाऱ्याचा जबरदस्त आहे, त्यामुळे या पट्ट्यातून जाणं धोकादायक आहे. त्यावेळेस ती माहिती झाली त्या जेट वाऱ्याबद्दलची. आता हा जेट वाऱ्याचा जो पट्टा असतो ना, या ठिकाणी भारताच्या वरतीचे 30 ते 40 अक्षावृत्तावरती असतो. आलं लक्षात? तर हा पट्टा ज्यावेळेस भारतात राहतो त्यावेळेस दक्षिणेकडचे जे वारे आहेत ते भारताकडे येऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या पट्ट्यातले जे जेट वारे ते हळूहळू उत्तरेकडे जायला पाहिजे तिबेटपर्यंत.
तिकडे तिबेटकडे गेलं तर मग दक्षिणेकडचे वारे खेचण्याची ताकद तयार होऊन जाते. तर हे जेट वारे सुद्धा या ठिकाणी मान्सून निर्मितीच्या पाठीमागचे एक कारण आहे. तर जेट वारे जर इथंच राहिले असते, आणखीन उत्तरेकडे जर सरकले नसते, तर मोसमी वारे भारतात येण्याची शक्यता कमी झाली असते बघा. तर हे एक लक्षात घेतलं पाहिजे. हे एक आहे. आणि आणखीन एक 5वं कारण येत असतं सागर प्रवाह. आले का लक्षात? भारताच्या तिन्ही बाजूंना जो समुद्र आहे, या तिन्ही बाजूंना उष्ण पाण्याचा असा प्रवाह वाहत असतो. उष्ण पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप मोठा आहे, 20-25 किलोमीटर रुंदीचा आहे. आणि लांबी तर या ठिकाणी इथं इंडोनेशियापासून सुरुवात होतो तर असा येतो, पूर्ण चक्राकार गतीनं वाहत असतो. तर उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळे होतं काय, पाणी गरम होतं, पाणी लगतची हवा गरम होते, गरम झालेली हवा हलकी होऊन वरती जात असते. त्यामुळे भारतातला कमी वायुभाराचा पट्टा जो एवढाच राहत नाही, तर इथपर्यंत प्रसारित होऊन जातो. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 5 कारण आहे की भारतामध्ये पावसाळा नावाची ऋतू तयार होत असतो. नसतात जगात बाकीकडे जसं उन्हाळा आणि हिवाळा असे 2च ऋतू आहे, तर इकडे आपला जो तिसरा ऋतू तयार होतो ही 5 कारण आहे. आणि आपण जेवढे काही प्रश्न बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये, त्यातले 80-90% प्रश्न तुम्हाला या 5 मुद्द्याशी संबंध दिसायला लागेल, फक्त वेगवेगळ्या अँगलनं विचारताना दिसायला लागेल बघा. आता या प्रश्नाकडे येऊ आपण. या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं बघा, मोसमी वारे भारताकडे वाहण्याविषयी योग्य कारणीभूत कोणती स्थिती आहे? तर भूखंडाचा विस्तृत भाग आहे आपला, बरोबर आहे, हे एक कारण आहे. नंबर 2, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र म्हणजे द्वीपकल्पीय स्थान, बरोबर. आणि 30 ते 40 अक्षावृत्ताच्या पट्ट्यात जेट वाऱ्याचं अस्तित्व, हे एक बरोबर आहे. तर कारणीभूत घटक जे आहे हे तिन्ही पण येतात, म्हणजे आपलं उत्तर येतं 4 नंबर. ठीक आहे. आपले रोजचेच लेक्चर असणार आहे, हे लक्षात घेत चला मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न येतो, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळतो? हे बघा, पावसाचे जे काय आहे प्रकार, जगामध्ये पावसाचे 3 प्रकार पाडले जातात. नंबर 1 आहे अभिसरण पर्जन्य, यालाच म्हणायचं आरोह पर्जन्य, कॉन्व्हेशनल रेनफॉल. ठीक आहे. आरोह पर्जन्य म्हणजे काय, एखाद्या भागामध्ये जास्त तापमान झालं की त्या भागातल्या महासागरातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि हे बाष्प वरच्या दिशेनं वाहत जात असतं बघा. बाष्प वरती जाताना उंचीनुसार हवेचं तापमान कमी होतं, 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर कमी होत जात असतं. त्यामुळं या बाष्पाचं रूपांतर या ठिकाणी द्रवात होऊन जातं, ढगात रूपांतर होतं. याला बाष्प संपृक्त हवा बनणे म्हणतात, किंवा हवेचं सांद्रीभवन होणे म्हणतात, किंवा कंडेन्सेशन म्हणतो आपण. आणि यातून मग ही हवा दृश्यमान स्वरूपात येते आणि त्याच्यापासून ढग तयार होतात. या ढगापासूनच पाऊस कोसळायला सुरुवात होतो. अशा पावसाला म्हणायचं आरोह पर्जन्य. हा पाऊस कुठं पडत असतो? उन्हाळ्यामध्ये किनारपट्टीवर पडत असतो भारताच्या, कोकण किनारपट्टी असू द्या, कारवार असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर विषुववृत्तीय पट्ट्यात रोज पडत असतो, दुपारी 2 ते 4च्या दरम्यान. ठीक आहे, आपल्याकडे खूप कमी असतो हा. तर आरोह पर्जन्य म्हणायचा. दुसरा प्रकार असतो प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय, तर या ठिकाणी ढग महासागरावर तयार होतात आणि महासागरावरून असे ढग वाहत येत असतात बघा. वाहत येत असताना वाऱ्याची दिशा असे असेल आणि इथं डोंगरांगा आडवे येत असेल तर इथं हे वारे अडवले जातात, ढग अडवले जातात. ही हवा आता वरच्या दिशेनं जात असते बघा. वरती जाताना हवेचं तापमान आणखीन कमी होतं आणि त्यामुळं त्या धुलीकणामध्ये बाष्प आता कमी बसतं, त्या तुलनेत बाष्प जास्त होऊन जाते आणि त्यामुळे या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. या ठिकाणी डोंगररांगेचा हा जो पट्टा आहे, या पट्ट्याला म्हणायचं वाऱ्याकडे तोंड असलेला भाग, वात सन्मुख भाग, आणि या भागाला म्हणायचं वात विन्मुख भाग, म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध तोंड असलेला भाग, तर याला म्हणायचं वात विन्मुख भाग. हा वात सन्मुख भाग आहे, हा वात विन्मुख भाग आहे. तर या पट्ट्यामध्ये या बाजूला वारे येत असेल तर या पट्ट्यात पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळं ढग रिकामी होतात. रिकामी झालेले ढग वरती जाऊन मग खाली उतरतात. खाली उतरताना तापमान वाढतं आणि धुलीकण प्रसरण पावतात, तेवढे इकडे बाष्प नसल्यामुळं इकडे पाऊस कमी पडतो. यालाच म्हणायचं पर्जन्य छायाचा पट्टा. ठीक आहे. याला म्हणायचं जास्त पर्जन्याचा पट्टा, याला म्हणायचं कमी पर्जन्याचा पट्टा किंवा पर्जन्य छायाचा पट्टा म्हणायचं. तर अशा पद्धतीनं जो पाऊस पडतो असतो त्यालाच म्हणायचं प्रतिरोध प्रकारचा पाऊस. भारतामध्ये जो पाऊस पडतो हाच पाऊस आहे. भारतामध्ये नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, वर्षभरात जो पाऊस पडतो जवळपास 120 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडत असतो. यालाच म्हणायचं 100%. आलं लक्षात? आपली सरासरी एवढी आहे.
यातला जवळपास 85% पाऊस जो आहे आपला प्रतिरोध प्रकारचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 5% जो पाऊस पडतो आपला अभिसरण प्रकारचा पाऊस पडत असतो आणि उरलेला 10% जो पाऊस आहे आपला तो या ठिकाणी चक्रीवादळापासून पाऊस पडत असतो बघा, आवर्तामुळे पाऊस पडत असतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आवर्तापासून 10% पडतो, प्रतिरोध प्रकारचा 85% पडत असतो आणि जवळपास या ठिकाणी अभिसरण पर्जन्य 5% पडत असतो. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर जगामध्ये जे काही पावसाचे प्रकार आहे, हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा प्रकार येतो आवर्त पर्जन्य, सायक्लॉनिक रेनफॉल किंवा चक्रीवादळापासून पडणारा पाऊस. जागोजागी महासागरामध्ये किंवा जमिनीवरती जो कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो, या कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडे वारे वाहत येतात आणि हे वारे जर समुद्रानं वाहत येत असतील तर बाष्पयुक्त असणारे, त्या वाऱ्यापासून जो काही पाऊस पडतो त्याला म्हणायचं आवर्तीय पाऊस. मागच्या 4-5 दिवसामध्ये जो पाऊस पडला होता लगातार, तर बंगालच्या उपसागरामध्ये इकडे तिकडं तो त्या ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात. या कमी वाऱ्याच्या पट्ट्यामुळं सागरावरची वाऱ्याला गती मिळते आणि हे सागरावरची हवा जमिनीवरून पाऊस पडतात बघा, तर त्यालाच म्हणायचं आवर्तापासून पडणारा पाऊस. तर आपल्याकडं आवर्तामुळे जवळपास 10% पाऊस पडतो, प्रतिरोध प्रकारचा 85% पाऊस पडत असतो आणि अभिसरण पर्जन्य 5% पडतो आणि तोही पश्चिम किनारपट्टीवरच पडत असतो. तर अशा पद्धतीने पावसाचे हे 3 प्रकार आहेत. आता प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर म्हणजे वातसन्मुख भागावर आढळतो? तर कोणता पाऊस? या प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. ठीक आहे, अभिसरण येणार नाही, आवर्ती येणार नाही. हे बघा पावसाचे हे 3च प्रकार टाकलेले आहेत इथं. तर या पद्धतीने याचं उत्तर येते 1 नंबर. पुढचा प्रश्न आहे, मोसमी वाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? मोसमी वाऱ्याबद्दल तुम्हाला सांगितलेले 5च मुद्दे ते लक्षात घ्यायचे आपण. कुठले कुठले? आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा, भारताचं द्वीपकल्पीय स्थान, हिमालय, ठीक आहे, त्याच्यानंतर जेट वारे आणि सागर प्रवाह. मग आता या ठिकाणी ही मोसमी वाऱ्याबद्दलचं कंक्लुजन हे आहे की हे वारे दिशा बदलतात. बरोबर आहे? यस. कशी दिशा बदलतात? ही वारे 6 महिने नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, पुढच्या कालखंडामध्ये ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. म्हणजे जसा या ठिकाणी ऋतूमध्ये बदल होतो तसंच वाऱ्याची दिशा पण बदलते. ही जगात नाही आहे, सगळीकडं आपल्याच मोसमी वाऱ्याच्या पट्ट्यातच या घटना घडतात. नसतं बाकीचे जे 97% प्रदेश आहे ना, त्या 97% प्रदेशाचा जर विचार केला तर विषुववृत्तीय भागात वारे असेच वाहतात जगात बाकीच्या पट्ट्यामध्ये वर्षभर, ठीक आहे, आणि 60 अक्षवृत्ताकडे वारे असेच वाहतात आणि ध्रुवाकून इकडे येताना असेच वाहणार आहेत. यांची दिशामध्ये बदल होणार नाही. इथं आपलं 6 महिने वारे असे वाहतात, 6 महिने वारे असे वाहतात. तर त्यामुळे मोसमी वाऱ्याचे हे पहिलं वैशिष्ट्य आहे की वारे दिशा बदलतात. नंबर 2 येतं पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होत असते. बरोबर आहे? म्हणजे भूखंड आणि पाणी यांच्या तापमानामध्ये असमानता आहे, यांच्या समानतेतूनच या ठिकाणी या वाऱ्याची निर्मिती होत असते. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती ते पाऊस आणतात. बरोबर आहे? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, कारण इकडूनच वारे येत असतात, त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर पाऊस आणतात, हेही बरोबर आहे. तर आता मोसमी वाऱ्यासंबंधी सगळे विधानं बरोबर आहेत, म्हणजे याचा अर्थ उत्तर येतो आपलं 4 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घ्या, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? मग आत्ताच आपण बघितलेले हे पर्जन्य प्रदेश आहे, वात सन्मुख भाग आणि वात विन्मुख भाग म्हणजे पर्जन्य छायेचा पट्टा आहे. हा पर्जन्य छायेचा पट्टा येत असतो. तर ही प्रतिरोध प्रकारच्या पावसाची वैशिष्ट्ये येते. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं असतं 3 नंबर. चलायचं पुढे. चला, भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? भारताच्या पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री डोंगररांग आहे. मग आपण आता लक्षात घेतलं पाहिजे, या भारताचा दक्षिण भाग आहे, या सह्याद्रीच्या डोंगररांग आहे. मग आता डोंगररांग आहे त्याचा अर्थ वारे अडवले जातात आणि प्रचंड पाऊस पडत असतो. म्हणजे कोणता पाऊस आहे? प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. कारण 85% पाऊस प्रतिरोध आहे, याचा अर्थ याच्यावरती प्रश्नसुद्धा तेवढेच असणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे? परत तेच आहे, मोसमी वारे वाहण्यासाठी कारणीभूत घटक कोणते? ते 5 मुद्दे लक्षात ठेवा. त्याच्या 5 मुद्द्यापैकी कोणता कोणता आहे? हे पहिलं बरोबर आहे, तिन्ही बाजूने समुद्र हेही बरोबर आहे, आणि 30 ते 40 अक्षांशाच्या पट्टे जेट वाऱ्याचे अस्तित्व हेही बरोबर आहे. म्हणजे उत्तर येतं 4 नंबर. पहिला प्रश्न हाच होता, फक्त पहिल्या प्रश्नात तो राज्यसेवेला होता, इथं हा गट क ला होता.
फरक लक्षात घे. तिथं अ ब क दिलं आणि मग खाली एक नंबरचं पर्याय अ आणि ब ब आणि क असे दिलेले होते. तर फरक पण लक्षात घेत चला. प्रश्न तुम्हाला एकच आहे, खाली पर्याय पण तेच आहे, पण थोडा फरक झालेला आहे आणि परीक्षा पण बदललेली आहे. पुढचा आहे, खालील पर्यायातून ज्याच्या भारतीय मान्सून निर्मिती संबंध नाही असा पर्याय निवडा. भारतीय मान्सूनशी संबंध नाही असा पर्याय. मग 5 मुद्दे परत लक्षात ठेवा. 5 मुद्दे संबंधित क्लू शोधा. हे बघा, हिमालय पर्वत आणि तिबेटचे पठार हे बरोबर आहे, कारण अगोदर सांगितलेले हिमालय पर्वत सुद्धा मोसमी वारे निर्मिती संबंधी एक कारण आहे. द्वीपकल्पीय भारतातील वनाचे प्रमाण, वनाबद्दल बघितलं का आपण? काही अजिबात नाही. 5 मुद्द्यामध्ये वनाचा संबंध आलेला नाही. त्याच्यानंतर जेट स्ट्रीम वारे आला संबंध, याचा अर्थ हे बरोबर आहे. हिंदी महासागर आणि आशिया खंडांतर्गत भागाचा तापमानाचा व थंड होण्याच्या क्रियेतील तफावत हे बरोबर आहे, कारण जमीन आणि भारताचं द्वीपकल्पीय स्थान आहे असं थोडक्यात म्हणायचं आहे. कारण भारत आशिया खंडाचा भाग आहे आणि तिन्ही बाजूला पाणी आहे, म्हणजे हिंदी महासागराचा भाग आहे. तर जमीन आणि पाणी तापण्याचं भिन्न गुणधर्म सुद्धा मोसमी वाऱ्याच्या निर्मितीच्या पाठीमागचं कारण आहे. तर हे 3 कारणं आहेत, हे नाही आहे. मग हे काय म्हणतं, कोणता संबंध नाही ते निवडा. तर याचा संबंध नाही, आपलं उत्तर हे आहे, याचा काही संबंध लागणार नाही. ठीक आहे. तर ते 5 मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे. 5 मुद्दे वेगवेगळ्या अँगलने विचारतील तेही लक्षात घेत चला. बघा, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो, जेट वाऱ्याच्या किंवा वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फवृष्टी होते. तर पश्चिमेकडून हवा वाहत येते, हिमालय लाडवला जात असते, पाऊसही पडतो आणि अतिशय थंड हवा असेल तर बर्फवृष्टी होते. बरोबर आहे? बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. तर हेही बरोबर आहे, कारण ईशान्य भारतामध्ये आपण जर लक्षात घेतलं, असा भारत आहे, पावसाळ्यामध्ये वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते आणि हिवाळ्यामध्ये, ठीक आहे, हिवाळ्यामध्ये वाऱ्याची दिशा अशी असते हिमालयाकडून खाली महासागराकडे. तर ही हवा जी आहे ती जमिनीनं वाहत असते. जमिनीनं वाहत असल्यामुळे यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी असते, कारण कोरडी हवा आहे. फक्त हिमालयातले बर्फवृष्टीमुळे अतिशय थंड हवा तिकडची इकडे आणल्या जात असते आणि इकडे पण थंडीच्या लाटा येतात. मग थंडीचा कालखंड म्हणून या कालखंडाला आपण नाव देतो डिसेंबर जानेवारीला हिवाळा. ठीक आहे. पण मग ईशान्य जो भारत आहे आपला, ईशान्य भारताकडून वाहणारे जे ईशान्य वारे आहेत हे असे येतात आणि त्यामुळं बंगालच्या उपसागरानं वाहताना ते बाष्पयुक्त बनतात. बघा, आणि हे बाष्पयुक्त वाऱ्यापासून अंदमान निकोबार असू द्या, इकडं तामिळनाडूची किनारपट्टी असू द्या, इकडं लक्षद्वीप बेट असू द्या, या पट्ट्यात पाऊस पडत असतो. तर हिवाळ्यामध्ये पाऊस पडणारा 3 प्रदेश आहे. नंबर 1 अंदमान निकोबार आहे, नंबर 2 तामिळनाडू आहे आणि नंबर 3 लक्षद्वीप बेट आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी हे काय दिलं, हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर बंगालमध्ये उन्हाळ्यामध्ये उष्ण हवेचे प्रवाह वाहतात, त्यांना कालबैसाखी म्हणतात. तर हे एक लक्षात घेतलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये भारतातली स्थिती काय असते, उन्हाळ्यामध्ये भारतातलं तापमान सर्वोच्च पातळीवर असतं. बघा, त्या तापमानामुळे जागोजागी कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात आणि या कमी वाऱ्याच्या पट्ट्याभोवताली वारे वाहत येऊन या ठिकाणी चक्रीवादळी या वाऱ्याची निर्मिती होते. या चक्रीवादळांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नाव आहेत. जसं राजस्थान पंजाबमध्ये जे चक्रीवादळ आहे त्यांना म्हणायचं आंधी किंवा लू म्हणायचं त्यांनाच. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कमी वाऱ्याच्या पट्ट्या इकडं वारे वाहत येत असतात बंगालच्या उपसागराकडून पश्चिम बंगालमध्ये, यांना म्हणायचं कालबैसाखी. आता कालबैसाखी का म्हणायचं, कारण हे सागरावरून वाहत येतात, सागरावरून वाहत येणारे वारे बाष्पयुक्त असतात, बाष्पयुक्त वारे काळ्या रंगाचे असतात, म्हणून कालबैसाखी म्हणतात. बैसाखी का, कारण वैशाख महिन्यात वाहतात ते, कारण एप्रिल मे महिन्यात वाहतात, त्यावेळेस वैशाख महिना सुरू झालेला आहे, ते बैसाख म्हणतात तिकडं, म्हणून याला म्हणायचं कालबैसाखी. आणि हे वारे एकमेकांच्या दिशेने येतात आणि दोन्ही वाऱ्यांची भेट होत असते इथं UP आणि बिहारमध्ये. इथून मग गडगडाटीसह वादळी वारे निर्माण होतात, त्यांनाच म्हणायचं नॉर्वेस्टर. ठीक आहे. त्याचबरोबर इथं सह्याद्री डोंगररांगेच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात. या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडं अरबी सागराकडून वारे वाहत येतात. या वाऱ्यापासून पाऊस पडत असतो पश्चिम किनारपट्टीवर. यापैकी महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला म्हणायचं अमृतसरी. कर्नाटक आणि केरळमध्ये जो पाऊस पडतो त्याला म्हणायचं कॉफी बहरसरी किंवा चेरी ब्लॉसम शावर म्हणा. आणि इकडचे हे बाष्पयुक्त हवा, इकडची कोरडी हवा, याच्यापासून जो पाऊस पडतो असतो त्याला म्हणायचं पठारावरती वळिवाचा पाऊस.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे वाऱ्याचे नावं उन्हाळ्यातले लक्षात ठेवायचं. मग बंगालमध्ये उन्हाळ्यामध्ये उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात, हेही विधान बरोबर आहे. तर हे तिन्ही पण बरोबर आहे. मग तिन्ही पण विधान बरोबर असलेला पर्याय कुठला आहे? 4 नंबरचा आहे. म्हणून याचं उत्तर येतं 4 नंबर. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आम्रसरी म्हणजे काय? मग आत्ताच बघितलेलं आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खास करून महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला म्हणायचं आम्रसरी किंवा आंबेसरी. ठीक आहे. मग इथं काय आहे उत्तर? महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये होणारे मान्सून पूर्व म्हणजे उन्हाळा, मान्सून येतो आपला पावसाळ्यामध्ये, आणि मान्सून येण्याच्या अगोदरचा कालखंड म्हणजे उन्हाळा म्हणा किंवा मान्सून पूर्व कालखंड म्हणा. तर मान्सून पूर्व काळात पडणारा पाऊस म्हणजे आम्रसरी. हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? आता हिवाळ्यामध्ये या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, मी आत्ताच बोललेलं आहे तुम्हाला की भारताचा जो काही पार्ट येतो तर हिवाळ्यामध्ये वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असतात. असे हे वारे कोरडे आहेत, या वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही. पण या ठिकाणी आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पूर्व विदर्भ या पट्ट्यात पाऊस पडत असतो. तर हा पाऊस काही या ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडत नाही. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून फक्त तामिळनाडूमध्ये, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटावरतीच पाऊस पडतो. पण मग आंध्र प्रदेशमध्ये, पूर्व विदर्भामध्ये पाऊस कशामुळे पडतो हिवाळ्यामध्ये? तर त्याचं प्रमुख कारण आहे की हिवाळ्यामध्ये बंगालच्या उपसागरात जागोजागी कमी वाऱ्याचे पट्टे तयार होतात, आणि या कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडं या ठिकाणी वेगानं वारे वाहत येतात, आणि या कमी वाऱ्याच्या पट्ट्याचा जो काही स्रोत राहतो इथपर्यंत राहतो, तो एरिया इथपर्यंत आहे. या एरियात सगळीकडे पाऊस पडत असतो, पूर्व विदर्भापर्यंत पाऊस पडत असतो. तर चक्रीवादळ त्याला कारणीभूत आहे बंगालच्या उपसागरातील. तर बंगालच्या उपसागरावरून येणारे चक्रीवादळ हे त्याचं प्रमुख कारण आहे. ईशान्य मोसमी वारे नाही. हे बघा, बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वारे हे त्याचं उत्तर येणार नाही. त्याचं उत्तर येणार बंगालच्या उपसागरावरून वाहणारी चक्रीवादळे, हे त्याचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती असते? आता काय काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ही पृथ्वी आहे, हे विषुववृत्त आहे. उत्तर गोलार्धात सूर्य कर्कवृत्तापर्यंत जात असतो, दक्षिण गोलार्धात मकर वृत्तापर्यंत. या ठिकाणी सूर्य असतो 21 जूनला, या ठिकाणी असतो 21 डिसेंबरला. ठीक आहे. आणि या ठिकाणी असतो 21 मार्चला आणि 23 सप्टेंबरला. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या, भारताचा उत्तरेकडचा प्रदेश म्हणतात. ठीक आहे. हा उत्तरेकडचा प्रदेश या पट्ट्याबद्दल म्हणतात. परतीच्या पावसाची दिशा, अर्थात परतीचा पावसाचा कालखंड कुठला आहे? ऑक्टोबर नोव्हेंबरचा कालखंड आहे. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सूर्य बघा कुठं असतो? जून पासून सप्टेंबर पर्यंत सूर्य आलेला असतो विषुववृत्तापर्यंत. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये इथपर्यंत जात होतो, म्हणजे ऑक्टोबरला इथं असतो, नोव्हेंबरला इथं असतो तो. तर थोडक्यात काय, भारत उत्तर गोलार्धामध्ये, बरोबर आहे, आणि सूर्य आलेला असतो दक्षिण गोलार्धामध्ये. त्यामुळे कमी वाऱ्याची पट्टी इथंच तयार झालेली आहे. इकडची हवा इथपर्यंत येते, उलट भारताकडची हवा इकडे यायला लागते बघा. पण भारतातले जे वारे आहेत हे कसे वाहतात? हा उत्तरेकडचा जो मैदानी प्रदेश आहे, इथं वाऱ्याची दिशा अशी असते, आग्नेयेकडून ईशान्येकडून आग्नेयेकडं. आणि या ईशान्य भारतात वाऱ्याची दिशा अशी असते, ईशान्येकडून नैऋत्येकडं. आणि या भागात वाऱ्याची दिशा अशी असते, ईशान्येकडून नैऋत्येकडं. ठीक आहे. तर उत्तरेकडचा उत्तर प्रदेश, बिहार म्हणजे हा पट्टा आहे. या पट्ट्यात वाऱ्याची दिशा कशी असते? मग ईशान्येकडून वायव्येकडून आग्नेयेकडे. ठीक आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. वायव्य भारताकडून बंगालकडे असं नाव दिलेलं आहे इथं. तर हे त्याचं उत्तर राहील. ठीक आहे. दिशा लक्षात ठेवा. ही आहे परतीच्या कालखंडात वाऱ्याची दिशा. ईशान्य भारतामध्ये ईशान्येकडून नैऋत्येकडे, दक्षिण भारतामध्ये पठारी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टीवर ईशान्येकडून नैऋत्येकडे. उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशामध्ये जर बघितलं तर वायव्येकडून आग्नेयेकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा जो काही पट्टा आहे, या पट्ट्यात वाऱ्याची दिशा असते नैऋत्येकडून ईशान्येकडे, या पट्ट्यात सुद्धा. आणि या पट्ट्यात असते, या ठिकाणी हा जो पट्टा आहे आग्नेयेकडून वायव्येकडे असते. तर हे पावसाळ्याबद्दलच्या कालखंडातले वाऱ्याची दिशा आहे. तर त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. तर याचं उत्तर येतं 2 नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? मान्सूनची माघार म्हणजेच मोसमी वारे परत जाणे. ऑक्टोबर नोव्हेंबर बद्दल बोलता येते. कशामुळे घटना घडतात? तर त्याचं प्रमुख कारण आहे सूर्य कुठे गेलेला आहे? दक्षिण गोलार्धात गेलेला आहे. त्याला म्हणायचं सूर्याचं भासमान भ्रमण, सूर्याचं दक्षिणेकडे जाणे. ठीक आहे, हे त्याचं प्रमुख कारण येते. तर 2 नंबर उत्तर येत असतं. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, गोदावरी आणि कृष्णा नदीच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते. कारण आता अगोदर भारताचा दक्षिणेकडचा भाग लक्षात घ्या. हा प्रदेश आहे. हिवाळ्यामध्ये वाऱ्याची दिशा अशी असते ईशान्येकडून नैऋत्येकडे. या वाऱ्यापासून फक्त पाऊस कुठल्या भागात पडतो? तामिळनाडूत पाऊस पडत असतो. बाकीच्या राज्यात पाऊस पडत नाही या वाऱ्यापासून. ठीक आहे, चक्रीवादळ आलं तरच पडणार आहे, नसतं पडणार नाही. चक्रीवादळ फिक्स नाही आहे की आता येणारच म्हणून, हेही लक्षात घेतलं पाहिजेत. मग तामिळनाडूत पाऊस पडतो म्हणजे कावेरी नदी कुठे आहे? तामिळनाडूतूनच वाहत असते. पाऊस पडत असेल तर कावेरी नदीलाच पाणी येणार आहे. गोदावरी इकडे आहे, कृष्णा इकडे आहे. त्यामुळे या भागात या नदीच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये कावेरी नदीला पाणी असतं. आता याच्या आधारे उत्तर काढा. आपलं ज्ञान बाजूला ठेवा थोडं. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते का? हे बघा, नैऋत्य मोसमी वारे हिवाळ्यात नसतात, पावसाळ्यात असतात. त्यामुळे हे विधान येणार नाही. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. बरोबर आहे, हे बरोबर येईल. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होते, हे येणार नाही. कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात, नाही. ते करतात म्हणजे कशामुळे करतात? याच्यामुळेच करतात. तर याचं उत्तर येतं 2 नंबर. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होत असते. ठीक आहे, तर हेही लक्षात घ्या. पुढचा मुद्दा हा आहे, भारतात सर्वात जास्त पाऊस येथे पडतो. कुठे पडतो? आता कोकण, मलबार, चेरापुंजी, गुजरात. तर आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी चेरापुंजी. गारो डोंगररांगेच्या उतारावरती, गारो खासी डोंगररांगेचा जो पट्टा आहे मेघालय राज्यामध्ये, त्याच्या उतारावर असलेला हा पट्टा आहे. इथं जवळपास 1180 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. आलं लक्षात? म्हणजे 11,800 mm एवढा पाऊस पडतो. हे जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. आता हा पर्याय नसेल तर मग दुसरा पर्याय राहील मौसिमरम. सध्या मौसिमरमला जास्त पाऊस पडत असतो चेरापुंजीपेक्षा. पण यांच्यामध्ये दरवर्षी स्पर्धा असते. कधी एखादा सेंटीमीटरनं त्याला जास्त पडतं, कधी याला पडतं. या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय राहील. दोन्ही पर्याय असेल तर समजून घ्यायचं की ह्या वर्षीचा प्रश्न असेल तो ह्या वर्षी या दोन्हीपैकी कुठं पाऊस जास्त पडला, तर ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या वर्षीचा जर विचार केलाच तर ह्या वर्षी या दोन्ही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, पुढं नकाशा दिलेला आहे बघा. नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. आता वाहणारे वारे बघा कोणीकडून कोणीकडे वाहते, असे वाहते म्हणजे ईशान्येकडून नैऋत्येकडे. तर थोडक्यात हा कालखंड कुठला आहे? मग ईशान्य मोसमी वाऱ्याचा कालखंड आहे. म्हणजे हिवाळ्याच्या कालखंडाबद्दलची ही वाऱ्याची दिशा आहे. हिवाळ्यामध्ये वारे असे वाहणार आहेत. ठीक आहे, हिवाळा म्हणजेच ईशान्य मोसमी वाऱ्याचा काळ, पावसाळा म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा काळ. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील वाक्य वाचा आणि खाली दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा. चला, आता पावसाळ्याबद्दलचाच हा मुद्दा आहे. अ ब क ड असे वाक्य दिलेले आहेत. आता हा एक खूप मोठा टॉपिक येतो हा. एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. ठीक आहे, एल निनो म्हणजे बाल ख्रिस्त होय. एल निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळाच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा उष्ण प्रवाह होय. तर वाक्य दिलेले आहेत असे. त्याच्यानंतर एल निनो म्हणजे भारतामध्ये दीर्घकाळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो. तर असे हे वाक्य दिलेले. अगोदर एल निनो ला निना याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. हे बघा, जगाचा नकाशा आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे अगोदर. हा आपला पृथ्वीचा नकाशा आहे. ठीक आहे, हा पॅसिफिक महासागर आहे.
जगामध्ये महासागरातलं पाणी सातत्याने इकडून तिकडं वाहत असतं, याला सागर प्रवाह म्हणायचं आहे आपण. ठीक आहे. सागर प्रवाहाची माहिती जी आहे ते 1912ला ज्यावेळेस टायटॅनिक एका बर्फाच्या खड्याला धडकून ज्यावेळेस कोलॅप्स झालंय त्याच्यानंतर महासागरातील सागर प्रवाहाची माहिती जगासमोर आलेली, की अपघात का झाला याचं संशोधन करतानाच या ठिकाणी लक्षात आलंय की महासागरात पाणी स्टेबल नसतं, इकडे तिकडे वाहत असतं. मग हे पाणी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असेल किंवा इकडून इकडे ध्रुवाकडे जात असेल तर ते पाणी गरम असतं, म्हणून त्याला उष्ण पाण्याचा प्रवाह म्हणायचं. ते पाणी ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असेल तर ते पाणी थंड असतं, म्हणून त्याला म्हणायचं थंड प्रवाह. शीत प्रवाह असेल सागरातला तर पाणी थंड असेल तर पाण्यालगतची हवा थंड, त्यामुळे त्या ठिकाणी थंड हवेचे थरावर थर संचन होऊन जास्त वायुभाराचा पट्टा तयार होत असतो. उष्ण सागर प्रवाह असेल तर पाणी गरम, याचा अर्थ पाण्यालगतची हवा पण गरम होते आणि वरती निघून जाऊन त्या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा तयार होऊन पाऊस पडत असतो बघा. म्हणून जगामध्ये सगळ्या चक्रीवादळं बघा खंडाच्या पूर्व भागात येतात, कारण खंडाच्या पूर्व भागातून, आता हा खंड आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका, या खंडाचे विषुववृत्ताकडून असे वारे येतात आणि इकडे ध्रुवाकडे जातात, या असे येतात असे जातात इकडं. त्यामुळे खंडाच्या पूर्व भागात उष्ण पाण्याचा प्रवाह वाहत असतो आणि खंडाच्या पश्चिम भागात जर बघितलं आपण इथं असं थंड पाणी विषुववृत्ताकडे येत असतं. त्यामुळे खंडाच्या पश्चिम भागात थंड पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळं इथं प्रत्यावर्त तयार होत असतं, तर इकडं आवर्त तयार होत असतं. आवर्त म्हणजे चक्रीवादळ, इथं वारे येतात मग आणि इथून वारे बाहेर पडत असतात. तर त्यामुळं खंडाच्या पश्चिम भागामध्ये पाऊस न पडल्यामुळं जमिनीचं रूपांतर वाळवंटात होत असतं. म्हणून जगात जेवढे वाळवंट आहे ते खंडाच्या पश्चिम भागातच आहे. जेवढे वाळवंट आहे 20 ते 30 अक्षांश दरम्यानचे आणि खंडाच्या पश्चिम भागातचे. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी कोलोरॅडो वाळवंट येत असतं, या ठिकाणी आटाकामा वाळवंट येत असतं, इथं कलहारी वाळवंट येत असतं दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम भागात, इथं सहारा वाळवंट येत असतं बघा, इथं व्हिक्टोरियन वाळवंट येत असतं. भारताच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे, पश्चिम आशियामध्ये अरबस्थानाचे वाळवंट म्हणतो आपण. तर हे सगळे वाळवंट 20 ते 30 अक्षांश दरम्यान आहे खंडाच्या पश्चिम भागात आहे. आणि खंडाच्या पूर्व भागात चक्रीवादळ येत असतं, कारण उष्ण सागर प्रवाह खंडाच्या पूर्व भागातूनच वाहत असतो, तर त्यामुळं त्या भागात चक्रीवादळ येत असतं. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. आता जे काही या ठिकाणची गरम हवा जी आहे, आपलं सागर प्रवाह जी आहे ते लक्षात घेतले पाहिजेत. इथून असा एक सागर प्रवाह वाहतो, असा जातो, एक असा वाहतो, असा जात असतो. हा विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून वाहत असल्यामुळे याला म्हणायचं दक्षिण विषुववृत्तीय सागर प्रवाह आणि याला म्हणायचं उत्तर विषुववृत्तीय सागर प्रवाह. दोन्ही पण गरम पाण्याचेच आहेत. इथं जमिनीला धडकलं गेलं की याच्या दोन शाखा तयार होणार, एक दक्षिणेकडे जाणार, एक उत्तरेकडे जाणार. अशी याची पण एक उत्तरेकडे जाणार, एक दक्षिणेकडे जाणार. तर एकमेकांच्या दिशेनं आलेले जे सागर प्रवाह आहे हे एकत्र येतात आणि या दोघांच्या मध्यभागातून पूर्वेकडे जाणार आणि याला जाऊन मिळणार. कारण पाण्याचं पातळी समान पातळीत राहावं हा त्या पाठीमागचा त्यांची ती पाण्याचं गुणधर्मच आहे, समान पातळीत राहण्याचं. तर त्यामुळे अशा या घटना घडत असतात बघा. तर याला म्हणायचं विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. तिन्ही महासागरात असेच प्रवाह वाहत असतात आणि हा उष्ण पाण्याचाच असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अटलांटिक महासागर असू द्या, हिंदी महासागर असू द्या, पॅसिफिक महासागर असू द्या, इथंही असेच वाहणार. हे बघा आता हा पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिक महासागराच्या या पूर्व भागामध्ये उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आहे, पॅसिफिकच्या पश्चिम भागामध्ये इथं आशिया खंड आणि इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर इथून एक सागर प्रवाह तयार होतो उत्तर विषुववृत्तीय, हा असा पश्चिमेकडे जातो, इथून एक प्रवाह तयार होतो असा जातो, याला म्हणायचं दक्षिण विषुववृत्तीय. तिन्हीकडे हेच नाव आहे आणि हे या ठिकाणी आले की इथं अडवले जातात बघा. याच्या दोन शाखा तयार होणार, एक उत्तरेकडे जाणार जपानकडे, एक दक्षिणेकडे जाणार विषुववृत्ताकडे. याच्या पण दोन शाखा, एक उत्तरेकडे जाणार, एक दक्षिणेकडे जाणार. या दोन्ही शाखा एकत्र येतात विषुववृत्तावर आणि पूर्व दिशेनं जातात, म्हणजे असे येतात. मग त्या असं येऊन इथं जाऊन असं याला जाऊन मिळतात. तिन्ही महासागरात हाच फॉर्मॅट आहे. ठीक आहे. हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणतो आपण याला. हा उष्ण प्रवाह आहे, हा इथं जातो असतो. हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये इथं वळती घेतो आणि याला जाऊन मिळत असतो बघा. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात इथं जो काही देश आहे पेरू नावाचा देश लागत असतो, या पेरूजवळ या ठिकाणी असं वळत असतो. फक्त या महासागरामध्ये हिंदी आणि अटलांटिक महासागरामध्ये बाकीचा बदल होत नाही, फक्त या महासागरात आणि बरोबर पेरू नावाच्या देशाजवळ या ठिकाणी असं वळत असताना विषुववृत्तीय प्रतिप्रवाह जर सरासरी याचं टेम्परेचर 27 डिग्री असेल तर हे 27 डिग्री कायमस्वरूपी राहत नाही. याचं टेम्परेचरमध्ये कधी कधी 2, 4, 6 डिग्रीनं वाढ होऊन जात असते,
कधी कधी सरासरीपेक्षा 2, 4, 6 डिग्रीना घटही होऊन जात असते. तर ज्या वेळेस याच्यामध्ये वाढ होऊन जाते 5-6 डिग्रीना, तर त्यावेळेस त्याला विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणायचं नाही, त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे एल निनो. आलं लक्षात? म्हणजे उष्णपेक्षा आणखीन उष्ण होऊन जातो. आणि कधी कधी त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं, सरासरी एवढं येऊन जातं, आणि सरासरीपेक्षा कधी कधी 5-7 डिग्रीना कमी पण होऊन जातं. आणि ज्यावेळेस टेम्परेचर 5-6 डिग्रीना कमी होतं त्यावेळेस त्याला म्हणायचं ला निनो. आलं लक्षात? तर हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाहाचं नाव आहे. टेम्परेचर सरासरीपेक्षा जास्त झालं की एल निनो म्हणायचं, टेम्परेचर या प्रतिप्रवाहाचं सरासरीपेक्षा कमी झालं की ला निनो म्हणायचं. एल निनो हा आणि ला निनो हा लॅटिन भाषेतला शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो छोटा मुलगा छोटी मुलगी. ठीक आहे. हा उष्ण प्रवाह आहे, हा थंड प्रवाह आहे. हा उष्ण प्रवाह ज्यावेळेस इथं निर्माण होतो त्याच वेळेस पहिल्यांदा पेरू नावातल्या देशातल्या किनारपट्टीतल्या लोकांना समजतंय की एल निनो तयार झालाय म्हणून. कारण डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा तो दिसलो आणि म्हणून त्याला ख्रिसमस किंवा बाल येशू असं नाव पडलेलं आहे त्याला. ठीक आहे. तर हा प्रवाह शक्यतो जून महिन्याच्या आसपास या ठिकाणी सक्रिय झाला मग आपल्यावर इफेक्ट होत असतो बघा. बाकीच्या कालखंडात सक्रिय झाला तर आपला त्यांचा काही संबंध नाही. ज्या वेळेस एल निनो सक्रिय झाला म्हणजे प्रतिप्रवाहाचं टेम्परेचर वाढलं तर त्यावेळेस या ठिकाणचे समुद्रातले मासे मोठ्या प्रमाणात मरण पावतात आणि मेलेले मासे या पेरू नावाच्या देशाच्या किनारपट्टीवरती शेकडोच्या संख्येने सडा पडावा तसे या ठिकाणी पसरले जातात. आणि याचा परिणाम काय होतो, इथल्या लोकांच्या लगेच लक्षात येतं एल निनो सक्रिय झाला आहे म्हणून. मग एल निनो सक्रिय झाल्याचा परिणाम काय होतो, याचं टेम्परेचर वाढलं, याचं टेम्परेचर वाढल्यामुळे पाण्यालगतच्या हवेचं तापमानसुद्धा वाढलं, त्यामुळे हवा गरम होऊन वरती निघून जाते आणि इथं मोठ्या प्रमाणात कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात. आलं लक्षात? या कमी वाऱ्याच्या पट्ट्यामुळे इथे चक्रीवादळ येतं आणि प्रचंड पाऊस पडत असतो. पण याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतामध्ये येणारी जी हवा आहे मोसमी वारे असे येत असतात. ठीक आहे. आता हे वारे असे येतात तर त्यामुळं या ठिकाणी तिकडे कमी वाऱ्याचा पट्टा तयार झाला इकडं, तर भारताकडे येणारे वाऱ्याची दिशा किंवा गती कमी होऊन जाते नंबर 1, आणि प्रमाण पण कमी होऊन जातं. म्हणजे जेवढ्या प्रमाणात वारे भारताकडे येतात ना, कमी वाऱ्याचा पट्टा इकडं पण असल्यामुळे काही वारे इकडे पण जात असतात. मग समजून घ्यायचं 10, 15, 20% जरी वारे तिकडे गेलेत भारताकडे येणारे, तर तेवढाच 15-20% पाऊस भारताकडचा कमी होऊन जातो सरासरीपेक्षा, कधी कधी दुष्काळी पडून जातो. म्हणून भारतात दुष्काळ पडण्याशी संबंधित सागर प्रवाह कुठला असेल तर हा एल निनो आहे. हा उष्ण पाण्याचा सागर प्रवाह आहे. हा पेरू नावाचा देश किंवा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर येतो. हा सागर प्रवाह मूळचा कुठला आहे, विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आहे. आणि विषुववृत्तीय प्रतिप्रवाहाचं जेवढं टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 5-6 डिग्रीनं टेम्परेचर वाढल्यानंतरच त्याला म्हणायचं एल निनो. मग ठीक आहे. तर एल निनो ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस आपल्याकडे दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते, पाऊस कमी पडण्याची शक्यता जास्त असते. पण कधी कधी याचं टेम्परेचर सरासरीपेक्षा कमी पण होऊन जाते, त्यावेळेस त्याला म्हणायचं ला निनो. ला निनो म्हणजे छोटी मुलगी. ठीक आहे. मग याचं टेम्परेचर कमी झालं की याचा अर्थ सागराचं पाण्याचं तापमान कमी झालं, सागराच्या पाण्यालगत हवेचं टेम्परेचर कमी झालं, त्यामुळे हवा थंड झाली. थंड हवा थरावर थर संचित होते, त्यामुळे इथं जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो. मग जास्त वायुभाराचा पट्टा तयार झाला त्या तुलनेत भारतात कमी वायुभाराचा पट्टा असतो. इकडची हवा सगळी भारताकडे येणार आहे, त्याच वेळेस इकडची हवा सुद्धा भारताकडे येणार आहे. अशा वेळेस मग या वाऱ्यापासून जेवढा पाऊस पडतो त्याच्यामध्ये 10 ते 20% पाऊस आणखी शिल्लक पडून जातो, तर भारतातला पावसाचं प्रमाण वाढून जात असतं. तर ला निनो तयार झाला, भारतातला पाऊस वाढणार. एल निनो तयार झाला, भारतातला पाऊस कमी होणार. एल निनो हा उष्ण प्रवाह असतो, ला निनो त्या तुलनेत थंड प्रवाह असतो. आणि ही दोन्ही प्रवाह कुठं तयार होतात, पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागात, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात, पेरू नावाच्या देशाच्या किनारपट्टीवर तयार होतात. ठीक आहे. चला, एवढं पुरेसे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता. ठीक आहे. हे झालं होतं आपलं. आता वाचायचं आहे एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. बरोबर आहे? बरोबर आहे. एल निनो म्हणजे बाल ख्रिस्त. बरोबर आहे? बरोबर आहे. एल निनो म्हणजे डिसेंबर महिन्यातील नाताळाच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय. ओके. जून महिन्यातही दिसतो पण पहिल्यांदा तो डिसेंबरच्या ख्रिसमस नाताळात दिसलेला आहे. ठीक आहे. बरोबर आहे. एल निनो भारतामध्ये दीर्घकाळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो. तर हेही बरोबर आहे.
एल निनो सक्रिय होतो की नाही तेही बघितलं जातं असतं बघा. तर हे सगळे विधानं बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर येतंय 4 नंबर. आता एल निनोशी संबंधित जेवढे प्रश्न येतील त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण मोकळं झालेलो आहोत. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न येतो असतो बघा, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे म्हणजे हिवाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे टिंबटिंब राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. मग तुम्हाला सांगितलेलं आहे 3च भागात पाऊस पडतो, अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेटं आणि तामिळनाडू. मग इथं उत्तर येतं तामिळनाडू. ठीक आहे. आता इथून पुढं प्रत्येक प्रश्न आता तुमच्या लक्षात यायला लागेल की याच्याबद्दलची माहिती घेतलेली, ते त्यामुळे त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणं सोपं जाईल. प्रश्न भरपूर आहेत या प्रकरणावरती, अर्धे पण प्रश्न झालेले नसणार आहे. आता उरलेले काही प्रश्न आपण जे राहिलेले अर्ध्यापेक्षा जास्त ते उद्या घेऊ. फक्त लक्षात ठेवा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. 19-107 एल निनो आपण आलेलो आहोत. ठीक आहे. परत भेटू उद्या आपण. थांबू आता. धन्यवाद.